नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. मित्रांनो, यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. एकूण 15 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि 1 तासाची वेळही मिळणार आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये आपली ही परीक्षा साधारणतः घेण्यात येते. चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सहज पोहोचेल. इयत्ता 7वी मराठी प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित. गुण 15, वेळ 1 तास. प्रश्न पहिला. पुढील आकृत्या पूर्ण करा. 2 गुणांसाठी. 1. स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळील गाठोड्यातील वस्तू: काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे आणि सुपारी. दुसरं. स्वप्नाविषयी इतरांचे मत: स्वप्नांना तुच्छ लेखणे, भलती-सलती स्वप्ने पाहू नये, स्वतः आदर्श बनून वावरावे, आणि चौथे, स्वप्नाळी वृत्ती घातक असते. तिसरं बघा, बैलाचे खाद्य: पाचोंद्यातील सरमड. ब भाग. स्वप्न विकणाऱ्याचा आजार: तो आहे गुडघेदुखी. ऊस तोडणी कामगारांच्या मुलांची शाळा: साखर शाळा. प्रश्न दुसरा. पुढील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा. 1. झाडांवर घरांवर कोवळे ऊन पडते. त्याची कवितेची ओळी बघा या अर्थाची. तरु शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे. दुसरा प्रश्न. शाळा कोणत्या मुलांसाठी असते? साखर शाळा ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी असते. आपल्याला पाठाच्या आधारे उत्तर द्यायचं आहे, म्हणून या पद्धतीने त्याचं उत्तर लिहायचं आहे. तिसरा प्रश्न. खालील प्रश्नांचे वाक्प्रचार लिहा. खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहा. 2 गुणांसाठी. सूचना चुकीची आहे. पहिला, गराडा पडणे. अर्थ आहे चौफेर वेढा पडणे. दुसरं, तल्लीन होणे. त्याचा अर्थ आहे मग्न होणे. ब भाग. गटात न बसणारा शब्द शोधून लिहा. 2 गुणांसाठी. 1. अशिक्षित, निरक्षर, अंगठा बहाद्दर आणि शिक्षित. याच्यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे शिक्षित. दुसरं, गवसणे, मिळणे, हरवणे, सापडणे. याच्यातला गटात न बसणारा शब्द आहे हरवणे, कारण की तिन्ही शब्द हे सापडणे या एकाच अर्थाचे आहेत. तिसरं, श्रीमंत, धनवान, गरीब आणि लखपती. यातले 3 शब्द हे एकाच अर्थाचे आहेत आणि गरीब हा वेगळा आहे, म्हणून तो गटात बसत नाही. चौथं, रात्र, निशा, प्रभात आणि यामिनी. याच्यामध्ये रात्र, निशा आणि यामिनी एकाच गटात बसतात आणि प्रभात म्हणजे सकाळ, सूर्योदय हा शब्द या ठिकाणी बसत नाही, म्हणून तो वेगळा आहे. शेवटचा प्रश्न. खालील शब्दांसाठी कवितेत आलेले शब्द लिहा. 2 गुणांसाठी. 1. बासरी, पावा. पृथ्वी, धरती. राग, संताप. आकाश, नभ. या पद्धतीने उत्तरं लिहायची आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची मराठी विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची 15 गुणांची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण या ठिकाणी सोडवलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. त्याचबरोबर इतर वर्गांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. काही अडचणी असतील तर नक्कीच विचारा. थँक्यू.